चिकापासून बनवला जाणारा खरवस आज आपण पाहणार आहोत. हा तुम्ही बाजारात मिळतो त्याप्रमाणेच मुलायम खरवस बनवू शकता. घरच्या घरी तुम्ही हा खरवस सहजपणे आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्कीच बनवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला चिकाची गरज आहे. तर चीक हा गावात तर सहजपणे तुम्हाला भेटू शकतो. पण मुंबईमध्ये कुठल्या तरी डेअरीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला भेटू शकेल. मी आरे कॉलनीमधल्या डेअरीमधून हा खरवस बनवण्यासाठी चीक घेऊन आली आहे. 1 लिटर चीक घेऊन आली आहे. तो एका पातेल्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे. बघा याप्रमाणे तो चीक 1 लिटर मी ओतून घेतलेला आहे. जर चीक जाड असेल तर तुम्हाला दूध जास्त घालावं लागेल. जर चीक पातळ असेल तर तुम्हाला कमी दूध घालावं लागेल. तर माझा चीक थोडंसं जाडसर वाटतं आहे म्हणून मी 1 पेला किंवा 1 ग्लास तुम्हाला दूध घालावं लागेल. तर मी 1 लिटर दुधामध्ये 1 कप साखर घातली आहे. जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 1.25 कप साखर घालू शकता. अंदाजे ही 200 ग्रॅम साखर आहे आणि त्यामध्येच आपल्याला पाव लिटर दूध किंवा 1 ग्लास दूध आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि आपण ते सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. ह्याप्रमाणे दूध आपण ओतून घेतलं आहे, साखर ओतून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. आता त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर मी 1 टीस्पून घालून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपण 2 भांड्यामध्ये ओतून घेणार आहे. कारण चीक जास्त असल्याकारणाने त्या पूर्ण टोप भरलेला आहे. त्यामुळे आपण अर्धं 2 भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला खाली पाणी घालायचं आहे. 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि 1 भांडं आपण त्यावर टाकून ठेवलेलं आहे कुकरच्या भांड्यात आणि त्यावर झाकण ठेवून परत दुसरं भांडं आपण टाकून घेणार आहोत. याप्रमाणे आपण दोन्ही भांडी कुकरमध्ये लावून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला हे 20 ते 25 मिनटं शिजून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि शिट्टी काढून आपण 20 ते 25 मिनटं शिजून घ्यायचं आहे. याप्रमाणे शिजून घेतल्यानंतर आपला खरवस याप्रमाणे तयार झालेला आहे. बघा हाताला चिटकत नाही ना, आपण चेक करत आहोत. 20-25 मिनटांनी मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये 2 तासासाठी सेट करायला ठेवूया. हाताला चिटकत नाही म्हणजे व्यवस्थित आपला खरवस शिजून झालेला आहे. आता आपण 2 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया म्हणजे व्यवस्थित आपला खरवस तयार होईल. सेट करायला ठेवल्यानंतर आपण कापून बघणार आहोत आपला खरवस कसा तयार झाला आहे तो. बघा याप्रमाणे आपला खरवस तयार झालेला आहे. आता आपण त्याला कापून बघूया. याप्रमाणे मुलायम असा खरवस आपला तयार झाला आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुमचाही खरवस तसाच तयार होईल. सोपी पद्धत आहे. 1 लिटर दुधाला आपल्याला पाव लिटर दूध 1 लिटर चिकाला आपल्याला पाव लिटर दूध घालावं लागेल आणि 200 ते 250 ग्रॅम साखर घालावी लागेल आणि याप्रमाणे तुम्ही खरवस तयार करू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.